काय ग, काय झालं? तोंड का पडले तुझं असं? काय नाही, ते चुलीतली लाकडं वल्ली होती, धूर जास्त झालता. त्यात ती एक्स्ट्राची ऑर्डर, सगळा लोड तुझ्यावर पडला बघ. तरी मी म्हणलं होतं मी शिवण क्लासला नाही जात, पण तूच म्हणलीस जा. शारदा, बरी आहे मी. अरे हे बघ, घाईघाईत शिवण क्लासची फीस द्यायची राहील. आता पुढच्या आठवड्यात द्यावीच लागेल. हे घे, तोवर तू वापर खर्च असेल तर. नाही, काही खर्च नाही. बर. शारदा, ते खानावळीत खर्च आहे, पण मी विसरली होती ते. घे, आणि तू जा हात पाय धुवून घे आणि माझ्यासाठी चहा बनव. बनवते. हे ठेवते. मी ठेव. जा हात पाय धु, जा हात पाय धु ये. बेबी बेबी माय डार्लिंग, हे बघ मम्माने तुला एवढं ट्रेनिंग देऊन तयार केलंय की नाही? हां, मग तू का एवढं चिडतेस? कम ऑन बेबी, प्लीज या. 1100 रुपये झाले. 1000 रुपये जेवणाचे आणि 100 रुपये रिक्षाचे. बिल पे करता का? जायचंय मला. ₹400 माझ्याकडून टिप. भरपूर सर्व्हिस दिली आहेस तू. आमच्या आईने शिकवलंय आम्हाला, खोटं बोलायचं नाही आणि मेहनतीपेक्षा जास्त पैसा घ्यायचा नाही. आणि तुम्हाला जर दान धर्म करायचा असेल ना, तर कुणा गरजू व्यक्तीला करा. किती बघितलं चीप, लो क्लास. शंकरजी, मी इथे आहे. हे रोज माझ्यासाठी? तायडे काटा टोचलं ग, दवाखान्यात जायला लागणार. चला
रुपाली रुपाली प्लीज मातोश्रींना हे काही कळू देऊ नकोस हं. म्हणजे काय झालं अगं आयत्या वेळी सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला म्हणून जेवण खानावळीतनं ऑर्डर करायला लागलं. प्लीज मातोश्रींना ह्यातलं काही सांगू नकोस हं. येतो आम्ही. थँक्यू बाय. बेबी जिक्स 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 बेबी बेबी. मग तू इन्सल्ट वर इन्सल्ट करतो माझी, मला लाईक पण करत नाही. आय नो बेबी चिल, थोडं सहन कर, हॅव पेशन्स. आणि हे बघ बेबी आय टेल यू, तुला ना फक्त त्या मातोश्रीला इम्प्रेस करायचंय. अगं तो शंकर मातोश्रीच्या शब्दाबाहेर नाही जाणार. आणि बेबी एकदा का लग्न झालं की देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. और मॉम मॅनरलेस क्लासलेस आहे तो. अगं मी का लग्न करू त्याच्याशी? आय नो चिक्स, वेळ आली की सांगेन तुला सगळं, पण तोपर्यंत माय डार्लिंग तोपर्यंत शांत राहा. हा, यू ट्रस्ट युअर मॉम राईट, यू ट्रस्ट मी. तुझ्या भल्यासाठी सांगते ना तुझी मॉम. हा, बी अ गुड गर्ल बेबी प्लीज. फाईन. या जागना मसनी तारलंय. तिथे एक वेळ या जागना मसनी पोचलंय. हा तिथे एक मिनिट. आमचा आत्मा या जागत, तिथे थांब 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 थांब. आहा. आमचा घाम आहे, तिथे एक मिनिट. तिथे थांब थांब थांब. आमचा श्वास आहे. अलका कुबल पण फिकी पडली त्या रडूगाय पुढं. तर काय तिथे लय मस्त आले ती फोटो. बघू बघू खरं बिंदू, हा माझीच नजर लागन. ये बिंदू राजा, ह्या फोटोंची अशी मोठमोठी पोस्टर करून त्या खानावळीच्या आणि घराच्या खांबावर लावायची. रडूगायचा आणि तिच्या लेकींचा आत्मा चिरडला पाहिजे पोस्टर खाली. डन झालं म्हणून समज. तिथे बाकी मानलं तुला. एका फटक्यात तो रोड घाला तयार केलीस. इंदुराणीचं सगळं एका फटक्यातच असतंय. बिंदू, अरे असा डाव टाकला का त्या रडूगायची दात खीळ बसली होती. खरंच करणार का माझ्या लेकींचं कन्यादान? एवढंच फुटलं तिच्या तोंडून. अशी तंतरली होती का काही विचारू नकस. नाही पण मी काय म्हणतो इंदुराणी, ते थोरलीचं तळ गोमचळ असं काही बोलायची गरज होती का? कृष्णी जवळजवळ सही अंगठा करण्याच्याच बेतात होती ग. उगा बदनामी कशाला करायची मी म्हणतो. ऐक लईच पळू का आलाय तिचा. सही करणार होती म्हण, घरातनं बाहेर निघा म्हणली होती. मी होतो म्हणून प्लॅन सक्सेस झालाय. जादूगाराचा जीव पोपटात आणि त्या दळभद्रीचा जीव तिच्या लेखीत. नरड्याला कुठं नख लावायचं हे या इंदुराणीला चांगलं माहित आहे. तुम्ही सांगायची काय बी गरज नाही मला. दिदे, जागा खाली करायचा प्लॅन माझा होता का नाही? तर जागा खाली झाली की पहिलं हॉटेल डॉनचं उद्घाटन, ते बी तुझ्या हस्ते. मी तर बोर्डच लावणार आहे. दीदी आणि दाजींचा आशीर्वाद. दाजीचा काय संबंध? फक्त इंदुराणीचा आशीर्वाद लिहायचं. ठीक आहे, दीदी म्हणते तसंच होणार. फक्त ती जागा खाली व्हायला पाहिजे. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.